नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे बांगडा कटलेट। पण त्याआधी माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा, त्याशिवाय माझे चमचमीत रेसिपीज तुमच्यापर्यंत येऊ शकणार नाही। सो मी घेतले आहे त्यासाठी 4 मोठे बांगडे, तुम्ही बघू शकता। ते मी चांगले धुतलेले आहेत। त्यानंतर मी घेतला एक टोप, त्यामध्ये मी बांगड्यांच्या वरती थोडंसं पाणी येऊ दिलेलं आहे। त्यामध्ये मी मीठ आणि हळद पावडर घातले आणि ते उकळत ठेवलेले आहेत। उकडायचं आपल्याला, कारण की आपल्याला त्यांच्या मांसांची गरज आहे। कटलेट्स म्हटल्यावर बांगड्यांचे मांस लागणार आपल्याला, आणि आपण काटे सेपरेट आणि मांस वेगळं असं करून त्यांना ठेवणार आहे। कारण की कटलेट्स म्हटल्यावर आपल्याला काट्यांची गरज नाही आणि काट्यांची भीती सुद्धा असते। सो प्रॉपर आपल्याला ते साफ करायचे। तुम्ही बघू शकता की कसं साफ करतात ते, म्हणजे कसं मांस काढतात आणि कसं काटे एका साईडला काढतात ते। सो मी काढलेला आहे मांस, त्याचं एका साईडला सगळे काटे त्यातले काढलेले आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता की त्यासाठी आपल्याला छोटीशी भाजी करावी लागते। ती म्हणजे आता मी कढई घेतली, त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। त्यामध्ये मी घालणार आहे 4 कांदे बारीक चिरलेले। चांगलं त्याच्यामध्ये मीठ घालून त्याला मऊ करणार आहे। तुम्ही बघू शकता आता मी पॅनमध्ये घातलेलं आहे। ते थोडं मऊ झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी मीठ घालून घेणार आहे। तुम्ही बघू शकता ते थोडं मऊ पडलेलं आहे। आत्ता कांदा आपला चांगला शिजला आहे। त्याच्यावरती मी घातला आहे 1 टोमॅटो। आता टोमॅटो पण आपल्याला सेम एकदम मऊ करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता तोही मस्त मऊ झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा आले लसणाची पेस्ट। आता आपली दोन्ही भाज्या शिजल्या, आले लसणाची पेस्टही गेली, ती पण चांगली त्याचा कच्चा वास जाईपर्यंत त्याला थोडं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये सगळे मसाले आता म्हणजे हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि एक नवीन मसाला म्हणजे तो 5 रुपयाचा मॅगीचा मसाला, तो घालायचा आहे त्यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। कारण की मसाले कसे एकदा गरम ह्याच्यामध्ये परतले की ते पुन्हा ताजे होऊन जातात। सो मी मॅगीचा मसाला घातला या स्टेजला आणि तो चांगला परतून घेतला आणि सेपरेट काढली। आपली भाजी या स्टेजला एकदम रेडी झालेली होती। सो मी सेपरेट घेतला। आता मी अंड घेतलं, त्याला विस्क करते आहे आणि ती आता मी भाजी माझ्या बांगड्यांच्या मांसामध्ये मिक्स करणार आहे। त्याच्यावरती कोशिंबीर घालणार आहे, कोथिंबीर तुम्ही बघू शकता। कोथिंबीर मी एकदम बारीक चिरलेली आहे। तुम्हाला पाहिजे तेवढी, तुम्हाला हवी तेवढी तुम्ही कोथिंबीर घालू शकता आणि त्याला चांगलं प्रॉपर असं त्याला मिक्स करायचं आहे। आणि त्याला बाइंडिंगसाठी बाइंडिंगसाठी आपल्याला अंड घालावं लागतं, म्हणून मी अंड ते विस्क करत होती। सो आपल्याला ते अंड प्रॉपर घालायचे त्याच्यामध्ये, म्हणजे हे अंड घालण्याने ते प्रॉपर बाइंड होतात, प्रॉपर गोल बनतात त्याचे। तुम्ही बघू शकता एक मस्तपैकी गोळा करून ठेवलेला आहे। आता सगळ्यांचे कटलेट्स तुम्हाला ज्या शेपचे हवेत, छोटे मोठे तसे तुम्ही गोळे करू शकता आणि त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे। तर माझ्याकडनं 4 बांगड्यांचे 20 कटलेट्स झाले। मी घेतलेलं आहे तांदळाचं भरडण, तुम्ही बघू शकता, आणि त्याच्यातच मी नेहमी माझे सगळे मासे फ्राय करते, कारण की त्याच्याने क्रंचीनेस येतो, वेगळाच क्रंचीनेस असतो आणि ते आपल्याला खूप मस्त लागतात। ते दाताखाली जेव्हा येतात ना कुर कुर करून, तर ते एकदम मस्त लागतं। आता मी ते फ्राय करायला टाकलेलं आहे। तुम्ही बघू शकता की माझा पॅन थोडासा मधून उंच आहे, त्यामुळे तिकडे तेल लागत नाही, त्यामुळे आपल्याला थोडंसं तेल घालावं लागतं। सो मी 1 टेबलस्पून असं तेल घेतलेलं आहे। थोडं ते फ्राय झाले की 10 मिनटानंतर पुन्हा मी ते टर्न करणार आहे। तुम्ही बघू शकता की मस्त त्याला असा ब्राऊन कलर आलेला आहे। तसं सेम प्रोसेस सेकंड साईडला सुद्धा हे करायला 5 ते 10 मिनटं बस झाली। असा प्रॉपर एक ब्राऊन कलर आला की आपल्याला ते काढून घ्यायचे आणि आपला हा कटलेट्स रेडी। तुम्ही बघू शकता कटलेट्स एकदम मस्तपैकी रेडी झालेला आहे। एक साईड तर मस्त फ्राय झालेली आहे, दुसरी साईड पण अशीच ब्राऊन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याला सर्व करायचं आहे। तुम्ही ते टोमॅटो सॉस बरोबर सर्व करून खाऊ शकता, पण मी घेतलेलं आहे शेजवान चटणी। हो, काय लागलं माहिती आहे ते कटलेट्स आणि शेजवान चटणीचं टेस्ट तुम्ही बघू शकता। ओपन करून सुद्धा असं दिसतं ते, आणि एकदम यम्मी। त्याच्यामध्ये मी ना बेसन काहीच नाही घातलेलं आहे। अजून चमचमीत रेसिपीसाठी नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।